नमस्कार, मी शोभा जगदाळे। महाशिवरात्री म्हणजे प्रत्येक शिवभक्ताचा पवित्र असा व भगवान शिवाचा सन्मान करणारा हिंदूंचा आदरणीय सण आहे। या वर्षी 26 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे। या दिवशी भगवान शिव स्वतः ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले, जेथे नैसर्गिक लिंगे स्थापन करून शिवाने वास्तव्य केले। ती पवित्र ठिकाणी म्हणजे 12 ज्योतिर्लिंगे। या दिवशी शिव व पार्वती विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले। समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष प्राशन केल्यामुळे अंगाचा दाह होत होता, म्हणून या दिवशी शंकराने तांडव नृत्य केले होते। माता पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर व्रत केले व त्यांचा विवाह झाला। तेव्हापासून उपवास करण्याची प्रथा पडली। समुद्र मंथनातून आलेले हलाहल विष प्राशन करून शिवाने सर्व सृष्टीचे रक्षण केले, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ रात्री जागरण केले जाते। सौभाग्यवती अखंड सौभाग्य राहावे म्हणून हे व्रत करतात। तसेच अविवाहित मुलींना या व्रताने पसंतीचा वर मिळतो। शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत व स्मशानात असते, पण या दिवशी सर्व शिवलिंगात भगवान शिव विराजमान झालेले असतात, अशी आख्यायिका आहे। या दिवशी स्नान, संकल्प, शिवपूजन, उपवास तसेच प्रदोष काळातही शिवपूजन व जागरण करतात। प्रदोष काळ म्हणजे सूर्याच्या आधी व नंतरची 45 मिनिटे। उपवासात या दिवशी भगर खात नाही, त्यामुळे उपवास घडतो असे म्हणतात। फलाहार व दुधाचे पदार्थ सेवन करावे। फराळामध्ये सैंधव मीठाचा वापर करावा। उपवासामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते, म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जाऊन शरीराची अंतर्गत स्वच्छता होते व शरीर निरोगी राहते। उपवास अवश्य करा, पण दररोज सात्विक आहार घेणे तितकेच गरजेचे असते। पंचामृत अर्पण करताना ते तांब्या पितळेच्या भांड्यात ठेवू नये, कारण त्यातील आंबट पदार्थामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन त्यातील पदार्थ दूषित होतात। पूजेसाठी अक्षता, फळे, पांढरी फुले तसेच बेलपत्र ही विषम संकेत घेऊन ती पिंडीवर पालथी वाहतात। केवडा, चंपा ही शंकराकडून शापित झालेली फुले वाहू नये। तसेच तुळस, शंख, नारळ पाणी, हळद, कुंकू वापरू नये। काळे कपडे घालू नयेत, कारण हा दिवस शंकर पार्वतीच्या विवाहाचा शुभ दिवस आहे। शिवाला अर्पण केलेल्या पदार्थांचे सेवन करणे अशुभ मानले जाते। शिवलिंगाला अर्धीच प्रदक्षिणा घालावी। दिवसा झोपू नये। ओम नमः शिवाय व महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। हे सर्व शक्य नसल्यास फक्त बेलपत्र वाहने व पाण्याच्या अभिषेकाने सुद्धा हे भोलानाथ सहज प्रसन्न होतात। या व्रताने पापांचा नाश व मोक्ष प्राप्ती होते असे म्हणतात। तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।